गडबड करू नका, शांत बसा सर्वांनी. मी कोणालाच काही म्हणत नसतो. तुम्ही बोलायला लागल्यावर मी बंद करून घेतो. कोणीतरी एका त्याला बोलायला पाहिजे. तुकाराम महाराजांचं भजन आणि चालू असताना तेवढ्यात रामेश्वर भट्ट धावत पळत आलेले आहेत. धावत पळत आले आणि तुकाराम महाराजांच्या पायावर लोटांगण घातलं त्यांनी. अरे ज्यांनी वया बुडायला लावल्या आणि तेच आता लोटांगण घालतायत. सगळे लोकांना सगळे लोक पाहतायत काय प्रकार झाला, काय झालं असं. महाराज मला क्षमा करा, महाराज मला क्षमा करा, क्षमा करा, चुकलो मी चुकीचा आदेश दिला. डोळ्यातून घळघळ अश्रू वाहत आहे. तुकोबा, आम्ही त्या दुष्ट मुंबाजीचं आणि सालोमालाचं ऐकलं आणि तुम्हाला अशा प्रकारचा आदेश दिला. विचार करायला पाहिजे. एक महत्वाचं असतं, जो मोठा माणूस असतो ना त्याने विचारपूर्वक बोलायचं असतं. कधी विचारपूर्वक आदेश द्यायचे असतात. वेळ नाही सांगायला, पण तो 1 मिनिटात सांगून जातो. एक जज होता, जज. त्या जजाने काय त्याच्याकडे बगळा आणि कावळा यांचं भांडण गेलं. फार थोडक्यात सांगायचं आपल्याला. ते रात्रीचा प्रसंग. राजहंस त्याच्या पत्नीसह त्या झाडावर आला होता आणि तिथं कावळा होता. आणि सकाळी उठल्यानंतर तो कावळा भांडायला लागला याच्याबरोबर, राजहंसाबरोबर. ही माझी पत्नी आहे, भांडायला लागला. दोघांचं भांडण गेलं जजकडं. आता कावळाच होता तो. त्याने जज्जाला काय गुप्त रूपाने काय करायचं ते केलं ते. आणि सांगितलं, मला तुमचे पितर दिसतात म्हणले, तर मी तुमचे पितर दाखवून तुम्हाला, तुम्ही माझ्या बाजूने निकाल द्या. आणि जज्जाने निकाल दिला. हंसीन ही कावळ्याची आहे. आता जज म्हणे, आता कावळ्या म्हणे दाखव म्हणले मला माझे पितर. आता ते होते खरे स्वर्गातच चांगले, परंतु याने खोटा न्याय दिला. म्हणून काय झालं, एका गटाराकडे घेऊन गेला तो कावळा. एक मोठा किडा आणि दुसरा एक किडा. हे तुमच्या आईन हे वडील म्हणले. कशाचा परिणाम आहे? समजदार माणसाने, अधिकारी माणसाने योग्य तसा निकाल द्यायला पाहिजे. रामेश्वर भट्ट, तुम्ही चुकलात. तुम्ही अन्यायी आज्ञा दिली. आणि आता रामेश्वर भट्ट म्हणतात, मी चुकलो आणि सूर्याच्या साक्षीने सांगतो की मी माझी आज्ञा मी परत घेतली आहे. अभंग रत्न करण्याचा अधिकार तुमचा आहे. वारकऱ्यांनी लगेच एकमेकांना जाग केले. अरे उठा उठा, प्रभात झाली. आणि काय करा, चिंता श्री विठ्ठल माऊली. कारण काय झालंय, तुकोबारायांचा विजय झालेला आहे. झाला विजय, इथं काही निवडणूक नव्हती. ज्याने अन्याय केला तोच पाया पडायला आलेला आहे. आणि तेवढ्या वेळामध्ये श्वेत वस्त्र म्हणजे पांढरे वस्त्र नेसलेली, परिधान केलेली इंद्रायणी माता पाण्यातून स्त्री रूपाने बाहेर आली. तिच्या हातामध्ये तुकोबारायांची गाथा हातात घेऊन आलेली आहे. तुकोबारायांनी पाहिलं आणि उठायचा प्रयत्न करतायत. 13-14 दिवसापासून अन्न नाही, उठता येईना. आणि बाकीच्या लोकांनी त्याला धरून उठवलं आणि त्या इंद्रायणी मातीकडे घेऊन चाललेले आहेत. तिथे गेल्यानंतर इंद्रायणी माता त्यांना म्हणते, तुकोबाराय
तुमच्या गाथेचं पहिलं पारायण मी केलं. पहिलं गाणं तुकोबारायांचे हात थरथर कापत होते. उभा राहण्याची ताकद नव्हती. परंतु गाथा पाहिल्यानंतर त्यांना इतका आनंद झाला, देवी मी आपला ऋणी आहे. माझ्यासाठी आपल्याला कष्ट सोसावे लागले. देवी म्हणाली, नाही तुकोबा, तुम्ही ज्या वेळेला गाथा इथे घेऊन आलात त्यावेळेला प्रत्यक्ष भगवंताने मला सांगितले, भगवान कृष्णाने मला सांगितलं, देवी हे परमार्थ महाधन आहे आणि या धनावर एक सुद्धा पाण्याचा थेंब पडला नाही पाहिजे अशी मला सांगून गेले. म्हणून तुमच्या गाथेला पाण्याचा स्पर्श झाला नाही महाराज. एक सुद्धा जलबिंदूचा स्पर्श झाला नाही पाहिजे. साक्षात श्रीकृष्णाने आज्ञा दिली. आणि मी किती भाग्यवान, माझा पहिलं पारायण झालं. आता किती पारायण करा. अभिवादन करून इंद्रायणी माता वृत्त झालेली आहे. सासरू नयनांनी तुकोबाराय आता पुन्हा भजन करायला लागले. विठ्ठल माझा 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 रामाचा सेतू मगाशीच नाव काढलं. राम पहिला तुका नंतर राम. रामाचा सेतू आहे का? रामाचा सेतू भांगला. काही ठिकाणी थोडं थोडं दिसतं परंतु त्याच्यावरून जाऊ शकत नाही आपण. पाण्यात आहे, पाण्यामध्ये चांगला दिसतो. अजून तो पाण्यात आहे अजून. आणि तुकोबारायांचा सेतू अभंग, त्याचं नावच अभंग आहे. आता देऊकर मंडळींनी सगळ्या वारकऱ्यांनी पालखी आणली. पालखीमध्ये तुकोबारायांना बसायला सांगितलं. तुकोबाराय म्हटले मी त्याच्या लायक नाही. अरे मी अशाश्वत आहे आणि ही गाथा शाश्वत आहे. त्याच्यात भगवंत आहे, भगवंताचं नाव आहे, संतांचे भजन आहेत. आणि म्हणून गाथा पालखीत ठेवली आणि सगळे
मिरवणूक मोठी निघाली, हजारो असे वारकरी त्या ठिकाणी आलेले आहेत. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण वेळेनं आपल्याला बांधून टाकलेले, त्याच्यामुळे आपल्याला नाचायला उद्या इकडे सगळ्या वारकऱ्यांनी गोड पदार्थ आणले आणि तुकोबरायांच्या मुखामध्ये गोड घालू लागले. माता भगिनी आल्या, त्यांनी आवलीच्या मुखामध्ये गोड घालायला सुरुवात केली. आनंद आनंदू रे आधी आनंदू रे, सबाई अभ्यंतरी अवघा परमानंदू रे, आनंदू रे आधी आनंद. आणि आवली आता पाहत होती, माझ्या देवाचं काय वैभव आहे, माझ्या पतिदेवाचं वैभव काय. हजारो वारकरी आलेले आहेत, माझ्या पतिदेवाची गाथा आता पालखीमध्ये ठेवलेली आहेत आणि सगळे कुणाल उधळत आहेत, आनंद चाललेला आहे. मी भाग्याची आहे, माझ्या पतिदेवाची पती मी भाग्याची आहे. लागली समाधी मुळे जन लागणारी लोकारी, पंडित ज्ञानी योगी महानुभाव एकच सिद्ध साधकारी, सगळे ना. आणि पुढे आपला वेळ थोडा आहे म्हणून आता आपण पुढे पुढे जाऊ. दिंडी पोहोचली घरी तुकोबारायांच्या घरी आणि एक दिवस तुकोबाराय आयुष्यभर त्यांना क्रोधाने स्पर्श केला नाही. मुंबाजी, सालू मालू, रामेश्वर भट्ट सगळ्यांनी त्यांना त्रास द्यायचा प्रयत्न केला, परंतु त्यांना क्रोध आला नाही. तुकोबरायांची अध्यात्मातली उंची कोणीच ओळखली नव्हती आणि त्यांचा रामेश्वर भट्टांना मात्र त्यांचा अनुभव आला आणि मग त्यांनी तुकोबाराय कोण आहे हे ओळखलं. तुकोबारायांचा अभंग आहे. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रही न खाती सर्पतया, विष ते अमृत आघात ते हित, अकर्तव्यानीत होय त्यासे, दुःख ते देईल सर्व सुख फळ, होतील शीतळ अग्निज्वाळा, आवडेल जीवाचे परी सकाळा अंतरी एक भाव, तुका म्हणे कृपा केली नारायणे, जाणी देते येणे अनुभवी, अनुभव तेव्हाच येतो. कृपा भगवंताची कृपा होईल तेव्हा तोच या ठिकाणी कथा ऐकायला येईल. ज्यांच्यावर कृपा होणार नाही तो येणार नाही. रामेश्वर भट्ट त्यांचे असे एकनिष्ठ भक्त झाले आणि ते सांगायला लागले, माझी मज झाली अनावर वाचा. आणि दुसऱ्या अभंगामध्ये ते सांगतात, माझी मज झाली आली रोकडी प्रचित, होऊ न फजित दुःख पावे, काही देश त्यांचा अंतर व्यथा ते शरीरी भौत झाले, माझ्या शरीराला भयंकर वेदना झाल्या, त्यांचा द्वेष झाला माझ्याकडून.
आणि ज्ञानेश्वर माऊलींनी जाग केलं मला, जाग करून सांगितलं त्यांना शरणगा, म्हणून हे सगळं मग घडलं. आता लोहगाव आहे, लोहगाव हे तुकाराम महाराजांचा आजोळ होता. आजोळ, आजोळ कशाला म्हणतात? मामाचं गाव, मामाचं गाव. आणि त्या ठिकाणी भरपूर कीर्तन व्हायचे तुकाराम महाराजांचे. आणि कृष्ण अष्टमीचा प्रसंग आहे आणि तिथे भजनाचा कीर्तनाचा योग आलेला आहे आणि कीर्तन चालू झालेला आहे. विश्वाचा जनिता म्हणे यशोदेची माता, ऐसा भक्तांचा अंकित अंकित लागे तैसी लावी प्रीत निष्काम निराळा गोवे लावेला ताळा. तुका म्हणे आले रूपा अव्यक्त चांगले, असा तो अभंग होता. अभंग सुरू झाला आणि निरूपणाला सुरुवात झालेली आहे. तेवढ्यात आपल्या महाराष्ट्राचे अधिष्ठान दैवत ज्यांनी आपल्या धर्माचं रक्षण केलं, आपल्या साधू संतांचं रक्षण केलं. आपण ऐकत असतो ना, एक शिवाजी न होते तो सत्य सुनत होती. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. छत्रपती शिवाजी महाराज. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजत, माझ्या राजाचं नाव गाजत, माझ्या राजाचं छत्रपती शिवाजीराजे आपल्या सनातन धर्माचं रक्षण त्यांनी केलं. महाराज हे परकीय शत्रू आपल्या देशामध्ये आले, आपले मंदिर उद्ध्वस्त केले, आपल्या लोकांना त्रास दिला, माता भगिनींचा छळ केला. परंतु छत्रपती शिवाजीराजे संभाजीराजे यांनी सगळ्यांना जागृत केलं. आणि त्यांना कारणीभूत अजून तुकोबाराय आहे. तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये येऊन बसले. तुकोबाराय सगळे लोक उठून उभे राहिले होते आणि त्यांना योग्य अशा प्रकारचं मध्ये अधिष्ठान दिलं, बसायला सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराज. आणि कीर्तन सुरू झालेलं आहे, कीर्तन रंगात आलेलं आहे. तुकोबाराय त्यांच्याकडे पाहूनच बोलायचे, आनंद वाटायचा, छत्रपतींना आनंद वाटायचा. कळायचं आपल्या देशामध्ये किती महान संत आहेत, देवाचे अवतार आहेत. आणि तेवढ्यात एक शिपाई बाहेरून आला आणि छत्रपतींच्या कानात सांगितलं, चाकांच्या पठाणाने आपल्याला पकडायला कोणी पाठवलेलं आहे, त्यांची फौज पाठवलेली आहे, संपूर्ण मंदिराला वेढा घातलेला आहे. तुकोबारायांना ते कळालं. त्यांनी हात जोडून छत्रपतींना विनंती केली, आपलं स्थान सोडू नका. छत्रपती कीर्तन ऐकत उभे राहिले. तुकोबारायांनी मनातून प्रार्थना केली भगवंताची,
भगवंताची प्रार्थना केली, हे भगवंता, अरे आम्ही तुझं कार्य करतो आहे आणि हे स्वतः शिवाजी राजे हे आमचंच कार्य करतायत, आमचं रक्षण करण्याचं कार्य ते करतायत. तू ज्याच्यासाठी अवतार घेतला त्याच हे कार्य करतायत. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. हे धर्म जाता गवी युगायुगी मी रक्षावी ऐसा योग हा स्वभावे. आणि त्याच्यासाठी तर आम्ही येतो. आणि हे सुद्धा तेच कार्य करत आहे. आणि आमच्यावर असं संकट यावं. आणि तुकाराम महाराजांनी लगेच सगळ्यांना भजन करायला सांगितलं. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी भजन चालू आहे. सगळे टाळ्या वाजून भजन करतायत. तेवढ्याच चमत्कार झाला. तो पठाणाचा सरदार तिथे आलेला आहे. त्याने पाहिलं, मंदिरात डोकावून पाहिलं, सगळे शिवाजी दिसायला लागले. सगळे शिवाजी. अरे कोणाला पकडायचं? एकाला पकडलं का ते सोपान काका दिसायचे, दुसऱ्याला पकडलं का ते भरत महाराज दिसायचे, तिसऱ्याला पकडलं गोपीनाथ पाटील दिसले. अहो पण ते सगळे शिवाजी दिसायचे ना. थांबावून गेला, त्याला काही कळेना. भजन तर जोरात चालू आहे. राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी. प्रसंग आठवतो श्रीमद भागवतातला. ज्या वेळेला संकट कशाचं आलं होतं, तो दुःशासन द्रौपदीचं वस्त्र उडीत होता. वस्त्र उडीत असताना काय झालं, सगळ्यांकडे पाहिलं, कोणी साथ दिली नाही. शेवटी उठे गुंतलासी द्वारकेच्या राया वेळ का सखया लाविला. असं म्हटल्याबरोबर त्याने काही गठ्ठे बांधून नव्हते आणले. त्याने आणि प्रसंग असा झाला, भगवान कृष्ण वस्त्ररूप झाला महाराज. तिथं साड्या नाही दिल्या भगवंताने त्या द्रौपदीला. सारी बीच नारी है, सारी बीच नारी है क्या नारी ही सारी है, सारी ही नारी है कि नारी ही सारी है. साडीच स्त्री आहे का स्त्रीच साडी आहे, त्या दुःशासनाला कळेना. साड्या ओढून ओढून थकून गेला तरी साडी थांबत नव्हते. ती स्त्री आहे का साडी आहे हे दुःशासनाला कळेना. सारी बीच नारी आहे का नारी बीच सारी आहे, सारी ही नारी आहे का नारी ही सारी आहे. प्रसंग तसाच असा इथे आला. अरे हे सगळेच छत्रपती शिवाजी दिसत आहेत. तो शेवटी दारात जाऊन उभा राहिला. ज्या वेळेला दारात उभा राहिला त्यावेळेला एक छत्रपती निघाला आणि त्याच्या समोर घोड्यावर टाच मारून निघाला. घोडा निघाला आणि आता हा सरदार म्हणतो, पिछा करो छुटना ना पाए, पिछा करो.
सगळे पळायला लागले, सगळे त्याचे सैन्य सगळे त्याच्या मागे लागलेलं आहे. अंधारी रात्र आहे, पाऊस पडतो आहे आणि खूप लांबपर्यंत गेले, थकून गेले, पण तो सापडला नाही. तो सापडण्यासारखा नव्हताच. कसा सापडेल तो? छत्रपती तिथं तुकोबारायांच्या समोर बसलेले होते आणि तो गेला. तो कोण होता मग? जो नाटकी आहे तो नाटकी गेला. तो भगवान कृष्ण तो गेला छत्रपती शिवाजी राजांचं रूप घेऊन. आता काही दिवसांनी म्हणजे आता तुकोबाराय प्रिय भक्त झाले. तुकोबारायांचे प्रिय भक्त झाले छत्रपती शिवाजी महाराज. तिथं कीर्तन असायचे, त्यांना कळालं का ते जायचे. आमचे गुरुवर्य नारायणगिरी महाराजांचं कीर्तन कुठे असो, जे निश्चिम भक्त होते ना त्यांना फक्त कळायचं उशीर. कोणी एकमेकाला फोन करून सांगायचे आणि महाराजांच्या कीर्तनाला सगळे जायचे. कुठेही किती लांब असो त्या ठिकाणी महाराजांचं दर्शन कीर्तन ऐकून कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, असा आनंद वाटायचा. छत्रपती शिवाजी राजे यांनी कल्याण जिंकलं आणि त्या जिंकलं त्यावेळेला काही सरदारांनी काय केलं, तिथली लुटून आणले. परंतु त्याच्यामध्ये एक सुंदर अशा प्रकारची कन्या त्यांनी आणली. सुंदर कन्या आणली आणि शिवाजी राजांना दाखवली. शिवाजी राजांनी चोळी बांगडी चांगल्या प्रकारची घेऊन तिला पालखीत बसवून तिचं दर्शन घेऊन तिला परत पाठवलं. असे आमचे छत्रपती शिवाजी महाराज होते. 1993 साली मुंबईला एक दंगल झाली. त्या दंगलीच्या वेळेला रात्रीचा प्रसंग आहे आणि एक तरुणी पळते आहे. पुढे तिच्या मागे 2-3 गुंड लागलेले आहेत. पळता ती एका ठिकाणी खिडकी उघडी होती. खिडकीतून तिला काहीतरी दिसलं तिला आणि तिने लगेच दरवाजा ठोठावला. दरवाजा ठोठावल्याबरोबर एक तरुण त्याने दरवाजा उघडला, तिला मध्ये घेतलं. मला आश्रय द्या म्हटले. तरुणाने तिला मध्ये घेतलं आणि ते लोक निघून गेले. सकाळी उठल्यानंतर तो तरुण त्या तरुणीला विचारतो, हे देवी, म्हटले तू तरुण आहे, मी तरुण आहे आणि तरी सुद्धा तू माझ्या घराचा आश्रय का घेतला? तिने फार सुंदर उत्तर दिलं. म्हणले मी पहिल्यांदा खिडकीतून पाहिलं, मला माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं चित्र मला दिसलं. शिवाजी राजांचा तिथं प्रतिमा मी पाहिली आणि मला विश्वास आहे माझ्या छत्रपती शिवाजी राजांचे या ठिकाणी मला काहीच भीती नाहीये आणि म्हणून मी तुमच्याकडे आले होते. आता शिवाजी राजांनी काय केलं? तुकोबारायांची परिस्थिती अडचणीची आहे म्हणून त्यांना एक काहीतरी संपत्ती पाठवली. दिवट्या, छत्री, घोडे हे पाठवलं. आवलीने पाहिलं आणि आवलीला खूप आनंद झाला. पहिल्यांदा घाबरली होती. राजाचे सरदार आले, राजाचे सेवक आले, घाबरली होती. परंतु जेव्हा त्यांनी ते त्यांच्या समोर ठेवलं त्यावेळेला तिला आनंद झाला, मुलांनाही आनंद झाला आणि ते स्वीकारणार. तेवढ्यात तुकोबाराय मंदिरातून आले. त्यांनी पाहिलं, हे काय आणलं? म्हटले ही पालखी आहे, हे अश्व आहे, वस्त्र मोहरा. पालखी कशासाठी? म्हटले तुम्हाला कीर्तनाला जावं लागतं त्याच्यासाठी. मी पालखीत बसू. हा घोडा कशाला आणला? हा घोडा, हा अश्व तुम्हाला बाहेर गावी कीर्तनाला जायचं म्हणून त्यासाठी केला. या मोहरा कशासाठी? म्हटली अहो तुमच्या घरी अन्न वस्त्र निवारा हे सगळा खर्च आहेच ना हो.
त्याच्यासाठी आम्ही देतो. तुकोबारायने सांगितलं दिवट्या छत्री घोडे हे तो पर्यात न पडे. अरे आम्हाला हे काहीच नकोय आम्हाला. आता येथे पंढरी राया मज गोविसी कासया मान दंभ चेष्टा हे तो शुकराची विष्टा. फार पुढचं बोलले तुकाराम महाराज. तुका म्हणे देवा माझे सोडवणे धावा. आम्हाला हे काही नको म्हटले. तुकोबारायांनी परत पाठवलं. हो राजे साहेबांना माझी विनंती सांगा, रागावू नका म्हणा, परंतु आम्हाला हे नको आहे. शेवट बिचारे काय करणार, ते नजराना घेऊन परत गेले. आवली मुलं मात्र नाराज झालेले आहे. परंतु तुकोबा काय म्हणतात ते भजन गायला लागले. आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल 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 मुखी येर तुमचे वित्त धन ते मज मृत्तिके समान. आम्हाला नको कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी मनवा हरीचे दास तुका म्हणे मज ये आस विठ्ठल. कीर्तन नाहीये कीर्तनाचे. आणि प्रसंग पुढे आला. तुकाराम महाराज बहिणाबाई आल्या तिथं. बहिणाबाईंना त्यांना एकमेव शिष्या श्री पुढे बहिणाबाईने त्यांचे काही अभंग लिहिलेले. पुढे संताजी जगनाडे आले. त्यांनी त्यांचे बालपणाचे मित्र होते. त्यांचे टाळकरी म्हणून कान्होबाराय हे त्यांचे सख्खे भाऊच होते. धाकटे भाऊ कान्होबाराय बोलोबा मोरे. त्याच्यानंतर कोंडोपंत असे 14 टाळकरी येते. त्यांचे नाव सांगतो तुम्हाला फक्त. त्याच्यानंतर कोंड पाटील होते. नावजी माळी हे पुक्का लावायचं काम करत होते कीर्तनामध्ये. ठराविक माणूस नावजी माळी. सोनबा ठाकर होते. शिवबा कासार, संताजी जगनाडे, गंगाजी मवाड, महादाजी पंत, भालजी गाडे, मल्हार पंत, गवर शेटवाणी, रामेश्वर भट्ट, आबाजी पंत असे महान महान हे संतच होते सगळे. आणि त्यांच्या बरोबर ते असायचे. आता गंगाराम मवाड हे आडनाव त्यांचं महाजन होतं. थोडक्यात सांगतो त्यांची जास्त माहिती नाही सांगत. एकदा त्यांची म्हैस हरवली. म्हैस शोधायला ते फिरतात. ते भंडाऱ्यावर गेले ते तिकडं. तुकाराम महाराजांनी त्यांना सांगितलं तुम्ही घरी जा म्हणले. अहो माझी म्हैस हरवली. म्हणले घरी म्हैस आहे म्हणले, जा म्हणले. गेले तर खरंच म्हैस होती तिथे. आणि लगेच ते त्यांचे शिष्य झाले. त्याच्यानंतर कोंडोपंत लोकरे हे त्यांना पैशाची गरज होती. त्यांना तीर्थयात्रेला जायचं होतं. तीर्थयात्रेला गेले आणि तुकोबारायांनी गादी खालून एक होन दिला. होन त्याची काहीतरी मोठी किंमत असेल. परंतु हा खर्च करा, तुमची यात्रा करा आणि परत 1 पैसा बरोबर घेऊन या. आता पैसा सगळं यात्रा झाली, सगळं आनंदात झालं सगळं. पण 1 पैसा शिल्लक राहिला. परंतु त्यांनी तो काय केला, उपरण्यात गाठ मारून ठेवला आणि नको तेच केलं. तुकोबारायांना खोटं बोलले. खोटं बोलले. हरवला म्हणून सांगितलं. आणि तुकोबारायांनी सांगितलं होतं तो त्या एका नाण्यापासून तुला रोज 1 होन मिळेल म्हणते. होन म्हणजे काही शेकडो रुपये मिळतील तुला. म्हणून तो खोटा बोलला. शेवटी रडला आणि तुकोबारायांच्या पाया पडला. म्हणजे चुकलो म्हणजे मी खोटं बोललो. त्याच्यानंतर आबाजी पंत लोगाकर होते. ते ब्राह्मण होते. ब्राह्मणाचा मुलगा होता आणि त्यांचा प्रपंच चांगला होता. एक दिवस त्यांच्या गावाला कीर्तन चालू होतं. कीर्तन चालू असताना रात्रीचा प्रसंग आहे आणि इकडे त्या आबाजी पंतांच्या मंडळी आणि मुलगा घरी होता. तो मुलगा अचानक वारला गेला. वारला तो मेला. आता ती रडायला लागली. पण करायचं काय, पतिदेव कीर्तनात गेलेले आहे. तिला मुलगा घेतला तसा कीर्तनात आली. कीर्तनात आणून ठेवला. तुकोबाराय आता विचार करतायत.
अशक्य ते तुम्हा नाही नारायण, अशक्य तुम्हाला काहीच नाहीये. निर्जीवा चेतना अनावया. भगवंताला प्रार्थना केली आणि थोड्या वेळात मुलगा हालचाल करायला लागला. आईला आनंद झाला, बापाला आनंद झाला. असे कित्येक उदाहरण आहे. शुभा कासार असे होते. शुभा कासार ते येतच नव्हती कीर्तनाला, परंतु कोणतरी बळजबरीनं आणलं. बळजबरीनं आणल्यानंतर ते कायमचेच झाले ते. परंतु त्यांची मंडळी, बाय माणसाला मोठा धाकरा होतो, माझा पतिदेव जाऊ नये कोणा संतांच्या बरोबर. आणि तिला राग यायचा त्या तुकोबांचा. एक दिवस त्या शोभा कासाराने त्यांना घरीच आणलं. घरी आणलं, सकाळी आंघोळीला बसले ते तुकोबा आहे. आणि हिने काय केलं, त्या रागाच्या भरामध्ये उकळतं पाणी तुकोबारायांच्या अंगावर टाकलं. तुकोबाराय काय करणार, ते कोणावर रागवतच नव्हती. देवाला म्हणायला लागले, जळे माझी काया लागला व नवा धावळी केशवा. माय बापा पेटली सकळ कांती रोमावळी, नावरी ओळी धन झाले. आणि परिणाम असा झाला तुकोबारा गेल्यानंतर त्या बाईच्या अंगावरच कोड फुटले. आता रडायला लागली. काय करायचं. पतिदेव म्हणले, आता तू असं खोडी केली म्हणून तुला तसं झालं. अरे संतांचे पायी लीन व्हावे आणि तुम्ही काय केलं, हे संतांना त्रास दिला. अरे संता पुढे असावी मर्यादा, संतापाशी असावी बहुमर्यादा. फलकटाचा धंदा ऊर फोडी. संतांना त्रास देऊ नये, कधीच नाही जाता आलं त्यांच्या जवळ तर जाऊ नये, परंतु त्यांच्या नादी लागू नये. फलकटाचा धंदा ऊर फोडी. मग रामेश्वर भट्ट आले आणि योगायोग त्यांनी सांगितलं, असं काय करू आता, याला मोठा म्हणजे कोड पडलं, कधी नव्हतं, कोड फुटलेलं नव्हतं. रामेश्वर भट्टांनी सांगितलं, पुन्हा एकदा तुकोबारायांना आपल्या घरी बोलवा आणि त्यांना स्नान करायला लावा म्हणले. त्यांनी स्नान केल्यानंतर त्यांचे जे जमिनीने खालची ती जमिनीवरच ती माती चिखल काय असेल ते ओलं तुमच्या कोड्यावर लावा म्हटले. रामेश्वर भट्टांनी उपाय सांगितला आणि ते कोड केलं ना हो त्यांचं. आता निळोबर आहे हे पिंपळनेरकर आणि ते असे भक्त होते का तुकोबारायांच्या पुढची त्यांची नजर होती. तुकोबाराय वैकुंठाला गेल्यावर 25 वर्षाने त्यांना कळालं तुकोबारायांबद्दल. पंढरपूरला गेले तेव्हा कळालं. मग ते देऊळ आल्यानंतर धावा करतायत, तुकोबाराय मला भेट व्हावी म्हणून प्रयत्न करतात. त्यांनी काय केलं, ज्या ठिकाणी तुकोबाराय बसले होते ना इंद्राणीच्या, त्या ठिकाणी बसली. 1 दिवस 2 दिवस 13 दिवस झाले. तुकाराम महाराज 14व्या दिवशी गाथावर आली होती, परंतु यांचे 14 तरी 42 दिवस तिप्पट 42 दिवस पर्यंत उपाशी राहिले. तुकाराम 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 दिवस, 1 नाही 2 नाही 13 नाही 14 नाही 42 दिवस झाले. प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा भगवान विष्णू चतुर्भुज रूपाने आले आणि उठवलं, जाग केलं. अरे निळोबा मी आलोय म्हणले. निळोबारायने डोळे उघडून पाहिलं. हे चतुर्भुज रूप भगवंताचं रूप. आणि ते पाहिल्यानंतर तुकोबा निळोबाराय बोलायला लागले, इथे तुझ लागी बोलावी कोणी, इथे
बोलाविले कोणी प्रार्थीला वाचून आला शिका प्रल्हादा कैवारी दैत्यासी दंडाया स्तंभी देवराया प्रगटोनी तैशा परी बजला नाही बा संकट तरी का फुकट श्रम केला देवाला बोलतोय तुमच्या आमच्या सारख्याला नाही देवाला म्हणतो इथे तुझं लागी तुला कोणी बोलवलं इथं कशासाठी आलोस माझ्यावर काही संकट आहे का मेला म्हणे आम्ही ओळखोची देवा आम्ही देवाला ओळखत नाही तू कयाचा धावा करीत असो देव परत गेले ना हो देव परत गेले तुकोबारायने सांगितलं तुम्ही जा आता कारण ते आम्हाला ऐकत नाही तुम्हाला तिथे जावं लागेल शेवटी तुकोबा आले आणि येऊन या कृपावंते तुकया स्वामी सद्गुरुनाथे हात ठेविला मस्तकी प्रसाद देऊन केले सुखी माझी वाढविली मती गुण वर्णावया स्फूर्ती निळा म्हणे मी बोलता दिसे परी हे त्याची सत्ता तुकोबारायची सत्ता आहे म्हणून सांगितलं आणि त्यांनी 1300 अभंग लिहिले तुकोबा निळोबारायांनी खूप चांगले चांगले अभंग त्यांचे पाठ करण्यासारखे अभंग आहे खूप भजनी मंडळाचे पाठ आहेत ते आता त्यांच्या जी भागीरथी कन्या होती भागीरथी कन्या तिचं आडनाव गाडे होत मालाची गाडी तिच्या पतीचं नाव वेळ थोडा आहे आपल्याला आणि तुकोबाराय वैकुंठाला गेल्यानंतर तिला नंतर बाबांची आठवण झाली बाबा गेले कोण्या गावा भागीरथी करी धावा मोठा धावा करते आहे आणि धावा केल्यानंतर तुकोबाराय आले अगं बेबी असं करू नये मी न येण्याच्या गावाला गेलेले असं पुन्हा पुन्हा बोलू नको मला आणि मग त्यांना खाण्यासाठी काय केलं तिने शेवया तयार केल्या शेवया शिजवल्या पण त्याच्यावर दूध नाही आता काय करायचं इकडे तिकडे गावात पहिले दूध मिळालं नाही तुकोबाराय सांगितलं थांब घाबरू नको म्हणले इथं महादेवाचं मंदिर आहे मग तिथं नंदी आहे नंदीचं दूध काढलं आणि तुकोबाराय चुप्त होऊन गेले बहिणाबाईनी अभंग रचलेले आहे संत कृपा झाली इमारत फळाली ज्ञान देवी रचला पाया उभारिले देवालया नामातयाचा किंकर तिने रचले सगळ्या प्रकारचे अभंग आहे आणि तुकाराम महाराजांनी हिंदीमध्ये बरेचसे अभंग लिहिलेले आहेत आता प्रसंग आला देव तुकोबारायांना वैकुंठाला न्यायला आले वैकुंठाला बोलावतायत त्याला तुकोबाराय सांगतात माझी विनंती ऐकता का देवा माझी विनंती ऐकता देवा ऐके ही विनंती मज नको रे हे मुक्ती दया इच्छा गती हेची सुख आगरी या वैष्णवांचे या काय वैष्णवांच्या घरी प्रेम सुख इच्छा करी रिद्धी सिद्धी गाडी कर जोडून तिष्ठती कोणाच्या घरी वैष्णवांच्या घरी नको वैकुंठेचा वास आहे तया सुखानास अद्भुत हा रस कथा काळी नामाचा अरे कथेच्या तिथे आनंद किती आनंद असतो तो वैकुंठात नाही वैकुंठी तो व्हायचे नाही तिथं जो काला मिळतो तो काला उद्या मिळाला आपल्याला मिळणार आहे आपल्याला पण वैकुंठात मिळणार नाही आणि तुझ्या नामाचा महिमा तुला नाही कळणार देवा तो आमच्या वैष्णवांच्या संगतीत आल्यावरच कळतो
तुझ्या नामाचा महिमा तुझं नकळे मेघश्यामा तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी. आणि तुला जर द्यायचं असलं तर देव म्हणतो काहीतरी माग. जसं प्रल्हादाला नको सांगू का, प्रल्हादाला भगवंताने सांगितलं काहीतरी माग. प्रल्हाद म्हणतो मला काहीच नको, यदि राशीसी मे, मला मागण्याची इच्छाच नष्ट व्हावी, माझी मागण्याची इच्छा नष्ट व्हावी. तसे तुकोबा म्हणतात, हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा, गुण गायी न आवडी ही माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. आणि आम्हाला पुन्हा पुन्हा गर्भवासालाच घाल देवा. आता तुकोबाराय सांगायला लागले आहे, शंख चक्र गदा पद्म पहिला पुरुषोत्तम. तुकोबारायांना देव दिसायला लागलेले आहेत आणि ते सांगतात नाभी नाभी भिवू नको. अरे तुझ्यासाठी मी आलं, समक्ष आलो आहे, विमान घेऊन आलो आहे. दुरून येता दृष्टी दागी दोष पडती सृष्टी, तुका देखून एकला वैकुंठी होऊन हरी आला. भगवान परमात्मा आले आहे. अरे अंतकाळाच्या वेळेला भगवंताचं नाम यायला पाहिजे. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम या प्रयाति समद्भाव याती नास्त्यत्र संशय. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुका, आले मुका, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुका, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुका. तुका म्हणे सुखा पार नाही, तुका म्हणे सुखा पार शंकराचार्यांनी सांगितलेलं आहे. अंगम गलितम फलितम मुंडम दशनाभिहीनम जातम तुंडम वृद्धो याति मृता दंडम तदपि न मुच्यत्याशा पिंडम. अहो अंग गलित झालेलं आहे, दात पडलेले आहेत आणि थरथर करताय शरीर. हातात काठी घेऊन का होईना म्हातारा चालायचा प्रयत्न करतो, परंतु मरणाची आशा म्हणजे जगण्याची आशा सोडित नाही. म्हणून शंकराचार्य सांगतात काय कर, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते भज गोविंदम मूढमते भज गोविंदम भज गोविंदम पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम पुनरपि जननी जठरे शयनम या संसारे
दशरथ राजा सकाळी सगळं पूजा वगैरे आटोपल्यानंतर सहज आरशामध्ये पाहिलं. आरशामध्ये एक कानाजवळचा केस पांढरा झालेला दिसला आणि टोप थोडा वाकडा झालेला दिसला. ज्याला कर्णमोळी सांगू आली गोष्टी, ज्याला कर्णमोळी सांगू आली गोष्टी, कर्णमोळी सांगू आली गोष्टी, ज्याला कर्णमोळी सांगू आली गोष्टी, मुक्तीची भेटी जवळी जरा कर्णामुळे सांगू आली गोष्टी, मृत्यूच्या भेटी जवळ आली. आता माझ्या मना होई सावधान, ओम पुण्याची जाण कार्यसिद्धी. शेवटील घडी पुढता न लगे वेळ, साधावा तो काळ जवळ आला. तुका म्हणे चिंती कुळीची देवता, वारावा तो बोवता शब्द मिथ्या. मरण जवळ आल्यानंतर आपण सावध व्हायला पाहिजे. तुकोबाराय देवाला सांगतात, अरे देवा तू जरी नेलं मला तरी मी घेईन मी जन्म. यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण महाबाई. आनंदी निर्भरा सोबत ते ठाई, सुख दुःखा नाही चाळा मा. अनेक सायास न करो न धरो आस, होईन उदास सर्व भावी. अरे मोक्ष आम्हा घरी कामारी ते दासी, होय सांगू तैसी तुका म्हणे. भीष्माचार्य इच्छा मरणी होते. मरणाचा प्रसंग आला, हजारो बाण शरीरात गुंतलेले होते. 52 दिवस बाणाच्या शेवर झोपलेले होते. रक्ताचा थेंब न थेंब गळून गेलेला होता आणि अर्जुनाच्या बाणाने ते शुद्ध झालेले होते. परंतु देवाला मागणी अगोदरच घातली होती, वेळ नाही सांगायला. परंतु देवाजवळ एकच मागितलं होतं, इतना तो कर्ण स्वामी जब प्राण तन से निकले, इतना तो कर्ण स्वामी जब प्राण तन से निकले, इतना तो कर्ण स्वामी जब प्राण तन से निकले, इतना तो कर्ण स्वामी जब प्राण तन से निकले. गोविंद नाम लेके गोदा गंगा का तट हो, यमुना जी का वंशवट हो, मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले. पीताम्बरी कसी हो, छवि मन में बसी हो, होठों पे कुछ हंसी हो, जब प्राण तन से निकले. जब कंठ प्राण आए कोई रोग ना सताए. मरणाच्या वेळेला वात पित्त कफ हे येतच असतात ना. कोणी तर घरडा लागलं, काय काय प्रसंग येतात त्यावेळेला. आणि काही लोक म्हणतात आमचा कालेचा मामे होता, आम्ही मराच्या टायमाला देवाचं नाव घेऊ म्हणतात. मरायच्या टायमाला कोणाला सवड आहे हो. त्याला दवाखान्यात जरी मेलं तिथे मास्क लावून देतात. मग आता त्याच्यातून काय येत असतं, ऑक्सिजन. मग तुम्ही ऑक्सिजन घेणार का देवाचं नाव घेणार, काय घेणार. त्यावेळेला देवाचं नाव घेता येत नाही.
जब कंठ प्राणाई कोई रोग ना सताए मदरस ना दिखाए जब प्राण तन से निकले उस वक्त जल्दी आना नहीं शाम भूल जाना मुरली की धुन सुनाना जब प्राण तन से निकले. आणि त्यावेळेला बरोबर भीष्माचार्यांच्या अंतकाळाला भगवान श्रीकृष्ण खरंच गेले होते बरं का. आणि भगवंताकडे पाहत पाहत भीष्माचार्यांनी प्राण सोडला. तुकोबाराय म्हणतात आपुले मरण पाहिले मी डोळा तो या झाला तो झाला सोळा आणि पाचव्या आनंदे दाटली ती त्रिभुवने सर्वात्मकपणे भोग झाला. एक दिवशी होता अंगारे आलेला त्याचा त्याग झाला सकाळ. आणि आता भूलोके आता मन रमत नाही म्हणले. आता देवा तुझी ओढ लागली आहे. आणि लोकांना ते सांगतात आपुल्या माहेरा जाईन मी आता. 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 आपुल्या माझे ऐकिले कानी कळवळा म्हणे करुणेचा. तुका म्हणे आता येतील न्यावया अंगी आपुलिया मायबाप. त्यावेळेला बहिणाबाई रत्नाकर संताजी गंगाराम मवाळ महादाजी पंत मल्हार पंत हे सगळे संत मंडळी जवळ. आणि ते सांगायला लागले का मी चालला आता जाणार आहे म्हटले. बहिणाबाई म्हटल्या त्यावेळेस कोणी गुरूंच्या पुढे बोलायचा अधिकार नसतो. परंतु बहिणाबाई प्रेमळ लढीवाळ कसे जाता महाराज लवकर आणि उशीर हा कोणाला ठरवणार. म्हणजे निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई हे कोणत्या वयात गेले कोणत्या वयात गेले. बाणपणातच गेले ना ते 22-23 वर्षाच्या आत गेले. आणि आम्ही तर वैकुंठवासीच आहे. आम्ही इथं काही दिवस आमचं कार्य झालं उजाळावाया आलो वाटा खरा खोटा निवाडा. अरे पण या मुलांचं काय करायचं. हे लहान मुलं अरे तुकाराम महाराज सांगतात हे लहान मुलं हे संसार चक्र काही थांबणार नाही. आजा मेला पंजा मेला बाप मसना नेला देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. अरे सगळे चालणारे राटगाड कोणा वाचून काही राहत नाही. म्हातारा म्हणतो मी गेल्यावर तुम्हाला कळत. अरे तू लवकर जाय म्हणतात ते म्हणतात. तुझीच अडचण झालेली तू गेला का आम्ही मोकळे होऊ. तुकाराम महाराजांचं वय फक्त 42 वर्षाचं आहे. रामेश्वर भट्ट समोर आलेले आहेत. दोन्ही हात जोडून थरथर हाताने हात जोडून बोलता येत. डोळ्यामधून अश्रू वाहता येत. आता मी काय बोलू तुमच्या समोर. माझं ज्ञान मी काय पाजळावं. तुम्हाला ओळखायला जाणायला मला उशीर लागला. आम्हाला विलंब झाला. थोर अपराध झाला आमच्याकडून. आणि आता तुम्ही जायचं म्हणतायत आम्हाला कळत नाही. आपल्या कीर्तनामध्ये टाळ घालताना आम्हाला किती आनंद वाटायचा. आणि रामेश्वर भट्ट हे ज्यांनी अभंग पुरायला लावले
तेच असे मोठे भक्त झाले का त्यांनी तुकोबारायांची आरती सुद्धा केली. म्हणे रामेश्वर भट्ट दिजा तुका विष्णू नाही तुझा, तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम, धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ, जळी दगडा सहित वया तारियल्या जैशाला या, तुका उतरला तुकी नवर झाले ती लोकी, नित्य करीतो कीर्तन हेची माझे अनुष्ठान. तुकोबाराय महान संत, आपल्याला त्यांच्या नावाने आनंद वाटतो. त्यांचं नाव घेतल्याने गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. आणि बरोबर 375 वर्ष झाली तुकोबारायांना वैकुंठ गमनाला. गरुड येतो फडत्कारे नाभी नाभी म्हणे तरे, समोरून तुकाराम महाराजांना देव दिसत आहेत, गरुड दिसतो आहे, कोणाला दिसत नाही दुसऱ्यांना. फाल्गुन सगळे फाल्गुन वद्य द्वितीयाला टाळकरी मंडळींना घेऊन वाजत गाजत तुकोबाराय निघालेले आहे, दिंडी निघालेली आहे. राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरि राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरि राम कृष्ण हरे राम कृष्ण हरि. तुकोबाराय घरामध्ये आवलीला म्हणतात, आवली आवली अगं मी चाललो वैकुंठाला. आवली म्हणते, तुकोबाराय म्हणतात तू चालते का आमच्या बरोबर, माझ्या बरोबर चालते का. आवली म्हणते जा तुमचं तुम्हीच, पण लवकर परत या. तुमच्या तुम्ही जा पण लवकर परत या. अगे परत यायच्या मार्गाला नाही चाललो, परत यायच्या जागेकडे नाही चाललो, परत यायच्या गावाला नाही चाललो. अगं तिथं गेलेला कोणी परत येत नसतो. आवली म्हणते कसे परत येत नाही, मी पाहते ना म्हणे. आता काय तिचं बोलणंच तसं होतं. आणि तुला काय यायला काय अडचण आहे म्हटली. आणि ती सांगते अगं अहो अजून सडा साडवण करायचं आहे, गोठ्यातलं शेण काढायचं आहे, मंगळीचं दूध काढायचं आहे. मंगळी म्हणजे म्हैस, तिचं नाव मंगळी ठेवलं होतं. तिचं दूध काय धारा काढायचे आहे. हे सगळं काम सोडून तुमच्यावर कसं येऊ मी, मला नाही जमायचं. आवली म्हणाली. तिने बादली भरली गेली बाहेर निघून. तुकोबारायांनी चिपळा घेतला, विना घेतला आणि भजन करीत निघालेले आहेत. सगळ्यांना सांगतात सकाळी माझी करा बोळवण, परतून घरा जावे तुम्ही, कर्म धर्म तुम्हा सावे कल्याण, घ्या माझे वचन आशीर्वाद. आणि सगळ्यांना सांगतात आम्ही आता आमच्या गावाला जाणार आहे. आम्ही जातो
ईश्वर हो साठी केला होता टास शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटर्या धावा तृष्णेची कवा तो कवाटे झालिया वेचाचे नाव मंगळाचे तुका म्हणे मुक्ती परनिली लोवरी आता दिवसचारी खेळी मिळी नामदेवरायांनी सुद्धा सगळ्यांसाठी आशीर्वाद दिलेला आहे. नामदेवरायांचा आशीर्वाद आहे का अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझिया सकळा हरिच्या दासा कल्पनेची बाधा नवो कवने काळे ही संत मंडळी सुखी असो अंकाराचा वारा न लगो राजसा माझा विष्णुदासा भाविकासी नामावने तया सावे कल्याण जामुखी निधान पांडुरंग. सगळ्यांना तुकोबारांनी आशीर्वाद दिला कर्म धर्म तुम्हा सावे कल्याण ज्या घ्या माझे वचन आशीर्वाद. आता तुकोबाराय देवाचे कसं स्वागत करू म्हणतात कसं काय स्वागत करू माझ्या घरामध्ये काहीच नाहीये पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार ओ पनुडके जर्जर दरदरीत पाण्या माती रांदिलेल्या कन्या घरी मोळ किया माझ्या भरी वादळांचा शेदा मुख शुद्धी तुळशी दळ का गुटका मुख शुद्धी तुळशी दळ तुका म्हणे मी पड. आणि आता तुकोबाराय सगळे भजन करीत निघालेले आहेत आणि निघाले भजन करता 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 एकाएकी वादळ आलेलं आहे. वादळ अचानक वादळ आलं दगदगून आलेले आहे धुळीचे लोट पाला पाचोळा उडतो आहे लोकांनी डोळे झाकून घेतले आणि भगवान परमात्मा आले तुकोबांनी त्यांचं दर्शन घेतलं तुकोबांचा हात धरला आणि त्यांना आपल्या विमानात बसून घेतलं आणि विमान वैकुंठाला निघालं गेलं. पुंडलिक आता तुकाराम आपल्यामध्ये होते पण आता तुकोबा केवढे झाले अनु रेणुया थोकडा तुका आकाशाई बडा. तुकोबारायांनी तुमच्या आमच्यासाठी आयुष्य पूर्णपणाला लावलं. वेळ काय झाला आणि तुकोबारायांनी आपल्याला 6 दिवस खूप असं ज्ञानामृत दिलेलं आहे. त्यांचं ज्ञानारूप आपण भाषण केलं आणि आपण त्यांच्या सांगण्याप्रमाणे नित्य नियम करावा नित्य नियमाने हरिपाठ घ्यावा. आपल्या घरामध्ये सगळ्यांच्या गळ्यात माळी असावेत सगळ्यांनी एकादशी व्रत करावं आणि दररोज देवाची पूजा झाल्याशिवाय बाहेर निघू नये. देवाला नैवेद्य माता भगिनींनी पहिली पोळी गायला द्यावी नैवेद्य देवाला द्यावा आणि सगळ्या घराला तो नैवेद्य सगळ्या घराच्या पक्वान्नामध्ये मिश्र करावा आणि सगळ्यांनी तो खावा. सगळ्यांची बुद्धी शुद्ध राहील. ज्ञानराज